निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित होत्या। या मागण्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी आज पेण तालुक्यामधील रायगड विभाग नियंत्रण कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली। या मागण्यांमध्ये प्रामुख्याने पेन्शनमधील प्रलंबित असणारी प्रकरणे लवकरात लवकर निकालात काढावी, भारत सरकारच्या नवीन पेन्शन योजना धोरणामध्ये विलंबन होत आहे, ही प्रतिक्रिया लवकरात लवकर करण्यात यावी, कर्मचाऱ्यांना त्यांच्या जोडीदारासह सर्व बस गाड्यांमधून प्रवास करण्यासाठी वर्षभर पास मिळावा, मुलांना नोकरीत 5% आरक्षण मिळावे आणि कामगार करारातून वैद्यकीय बिलांची प्रतिपूर्ती करण्यात यावी यांसह इतर मागण्या मांडण्यात आल्या। हे निवेदन चालक विभागाचे यंत्रक अभियंता पंकज ढावरे यांना देण्यात आलं आहे। आज आमच्या केंद्रीय कार्यकारिणीने डिक्लेअर केल्याप्रमाणे सर्व महाराष्ट्रभर निवृत्त कर्मचारी संघटनेतर्फे आंदोलन करण्यात आलेले आहेत आणि त्या अनुषंगाने रायगड विभागाचं आंदोलन विभाग नियंत्रक कार्यालय रामोडी येथे होत आहे आणि अत्यंत चांगल्या प्रकारे आंदोलन यशस्वीपणे पार पाडलेलं आहे। त्यामध्ये साधारणतः 300 ते 350 आमचे सेवानिवृत्त कर्मचारी हजर आहेत। त्याने उत्तम प्रतिसाद दिलेला आहे आणि आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या आम्ही प्रशासनाकडे मांडलेल्या आहेत। त्या प्रशासनामध्ये त्याची साधक बाधक चर्चा होऊन विभागीय लेवलचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न हे इथले विभाग नियंत्रक, रायगडचे विभाग नियंत्रक हे सोडवण्याचा प्रयत्न करणार आहेत। त्यांच्यासाठी आम्हाला 31 तारीख त्याने दिलेली आहे पुढील मिटिंगसाठी आणि जे प्रश्न सेंट्रल कमिटीचे आहेत किंवा राज्यस्तरीय आहेत ते प्रश्न मुंबई सेंट्रलच्या कार्यालयाकडून सोडवण्याचा प्रयत्न करणार आहेत। महत्त्वाच्या मागण्या आम्ही आता डिस्कस केलेल्या आहेत। त्याप्रमाणे जे काय मागण्या आहेत त्या पेन्शनच्या ज्या काय आमचे कर्मचारी आहेत त्या 5-5, 6-6 वर्ष पेंडिंग आहेत आणि त्यांचे पेन्शनचे प्रश्न आता आम्हाला यांच्याकडे मांडूनसुद्धा ते निर्णय होत नाही। आम्ही अनेक वेळा प्रयत्न करूनसुद्धा झालेले नाहीत। एकतर आम्हाला EPS 95 प्रमाणे खूप तुटपुंजी पेन्शन मिळते एसटी कर्मचाऱ्यांना आणि ती पेन्शनसुद्धा जर वेळेवर मिळत नाही अशी आमची सर्व कर्मचाऱ्यांची तक्रार आहे। किमान 20 ते 25 लोकांच्या 5-5, 6-6 वर्ष झाली तरीसुद्धा पेन्शन मिळालेलं नाही।